लीला पारायण करताना दुसऱ्या पारायणाला इतकी रडले, मी रडत मला शब्दच फुटत नव्हते त्या पारायण करताना. मी म्हणजे ती पारायण कसं केलं, जवळ-जवळ 3, 3.5, 4 तास लागले मला ती पारायण करायला. मला पूर्ण असं डोळ्यातनं मला म्हणजे अक्षर सुद्धा दिसत नव्हते. एवढं म्हणजे माझं म्हणजे मोकळे झाले. आणि ज्यावेळेस मी पहिल्या सत्संगाच्या वेळेस आल्या ना, गेल्या वर्षीच्या सत्संगात, त्यावेळेस पण म्हणजे माझ्या डोळ्यातून पाणी बाहेर पडलं नाही. बोलता तर आलंच नाही. इतकं म्हणजे दाबून ठेवलं होतं मी. काय ते मला बोलायला काय मला बघून तेवढा आनंद झाला. मला अक्षरशः बाबा पण दिसत होते, माई पण दिसत होते. माईमुळं मला फक्त रांगोळीमुळंच माझी ओळख झाली. कुठं पण निघाले की माई नुसतं त्यावेळेस काय फोनचं यायचं नव्हतं. आणि अगदी निरंजन महाराज गुड्डीदाई सुद्धा म्हणायचे की मला, "तुझं क्लायंट आलं." मला त्यावेळेस कळत नव्हतं की काय क्लायंट मग का बरं म्हणतात. मी गेले की मग आपलं काहीतरी बोलायची, वहिनी वहिनी करायची. मग ज्यावेळेस त्यांच्या साधना झाल्यानंतर मला वहिनी म्हणायचं नाही म्हणायचे. तुझी वहिनी नाही म्हणे मी. भाऊला भाऊ म्हणत होते आणि पहिल्यापासून आपल्याला वहिनी हे नातं म्हणजे भाऊ भाऊजायचं नातं म्हणून वहिनी म्हणायचे. मी तुझी वहिनी नाही म्हणे. ज्यावेळेस 12 तासांची त्यांची साधना झाली ना आणि 21 दिवसाच्या नाही साधनेला मला मिळाली नाही सेवा. 31 दिवसाच्या साधनेला मला सेवा मिळाली अंघोळीला पाणी देण्याची. विशालनं त्यावेळेस पण मला टाईमात बरोबर 6 वाजता म्हणलं तर 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. आई तर म्हणायचे, एक साधक होते त्या साधकाला सुद्धा म्हणायच्या, "एवढा मोठा साधक आहे पण याला काही कळत नाही" म्हणे. "येऊन बसत नाही" म्हणे, "माझी बाई बसली" म्हणे, "माझी 31 दिवस झालं पाण्यावर आहे माझी बाई." पण त्या साधकाला का कळत नाही म्हणे माझी व्यथा. माझं लेकरं बसलंय म्हणे आतमध्ये मायेचं म्हणून. आई म्हणून ती माया बोलत होती. पण गुरुदेवांनी करून घेतलं. 12 तासात असा सुगंध सुटला होता. उदबत्त्यांचा सुद्धा सुगंध नाही फुटणार. एवढी मी सहवासात राहून त्यांची सेवा केली. त्यामुळे ते 12 पण ज्यावेळेस सत्संग झाला ना, त्यावेळेस 12 तासांची त्यांची माईंची साधना झाली. तिथं जाताना पण आमची आई पण होती आणि माईंची आई पण होती. हे दोघी म्हणा मी त्यावेळेस माझा संकल्प झाला, की मी 12 तासाला बसणार आहे म्हणून. तर ह्या म्हणल्या दोघी पण म्हणलं ओरडायला लागल्या. त्या आई पण ओरडायला आणि ही आई पण ओरडायला लागली. "तू काय बोलायला लागलीस?" म्हणे, "12 तासाला बसायचं काय सोपं आहे का?" म्हणे "इथून." त्यावेळेस 12 तासाची साधना भरपूर जणांची तिथं केंद्रात माईंनी करून घेतली. त्यावेळेस बसायला सुद्धा त्या केंद्रात बसायला जागा त्या हॉलमध्ये बसायला जागा नाही. पण त्यावेळेस पहिल्या साधनेलाच मला म्हणजे मी मांडी सुद्धा हलवली नाही. त्यावेळेस 12 तास कशी बसले माझं मला सुद्धा कळलं नाही. ते बाबांनी करून घेतलं, मी नाही केलं. त्यामुळं खूपच म्हणजे ते केंद्रात एवढा सहवास झाला, की मी कधी मला निरंजन महाराज सुद्धा माई सुद्धा रात्री किती 1-1 वाजताच आला माई मला सोडवायला यायच्या, सेवा झाल्यानंतर. पण कधी काय वाटलं नाही मला. मी कधी पण केंद्रातच असायची. दिवस-दिवस माई अक्षरशः वाटायचं माईला मनातून म्हणत होत्या, की ही जातच कशी नाही घरातनं सगळे सत्संग करून जातात, पण ही जातच नाही म्हणे केंद्रात. काहीतरी घेऊन बसते. भांडे, पाणी, चहा कर, कुठं काय तर कुट करत बसते. जात नाही म्हणे ही. का बरं जात नाही? पण मला तिथून निघूच वाटत नव्हतं. ते अक्षरशः विशालला मी जेवायला स्वयंपाक सुद्धा करत नव्हते. त्यावेळेस तर लग्न पण नव्हतं झालेलं त्याचं. पण मी स्वयंपाक सुद्धा करत नव्हते. उलट तिथंच माईंनी केलेला प्रसाद खाऊन यायचे. 2-2 टाईम जेवून यायची तिथंच. आणि माईंनी एवढंच म्हणजे सगळ्यांना केंद्रातल्या लोकांना एवढं जेवण करून खाऊ घातलंय. ती प्रसाद होता पण माई प्रसाद म्हणून म्हणायच्या. पुन्हा पुन्हा माई सांगायला लागली, की डबे घेऊन येत जावा म्हणून. डबे पण घेऊन यायचे. इतका काला छान वाटायचा. माईंच्या इथं लगे भाकरी करा, कुणी काय आमटी करा, डबे पुरले नाही तर एवढं ती हॉल भरून वरती मोठं पण पटांगण होतं बाहेर. त्याच्यात सुद्धा बसले तरी किती जण जरी आले तरी कमी पडले म्हणायचंच नाही. ह्याने हे करायचं, त्याने ते करायचं, भांडे घासायचे, कोणी काय भांडे भाजी करायची, कोणी कांदा टमाटर चिरायचं. पटकन करून लगे भाताचं कुकर लावायचा. अक्षरशः त्याच्यावर पाणी टाकून शिट्ट्या काढायच्या. पण वाढायचं त्या पंक्तीला. पण त्यांनी कधी भाऊंनी पण म्हणलं नाही, माईंनी पण म्हणलं नाही, की बाबा एवढं स्वयंपाक करावं लागतंय म्हणून. कधीच नाही. तिथं काय आहे ना बघतच नव्हते. चहा, साखर, तूप, गूळ काय म्हणल ते खाणं-पिणं पण एवढं होतं की तिथं. कधीच का साधं तर कमीच पडलं नाही. माहेरी सुद्धा आपल्याला एवढं होणार नाही, एवढं तिथं म्हणजे माहेरापेक्षा जास्त होतं. माहेरात सुद्धा होणार नाही. कुठल्याच माहेरवासणीला एवढं होणार नाही. तिथे तेवढं माहेरवासणीला होते. खाल्लेलं राहतच नसतंय. कुणाचंच राहत नाही. आता खाल्लं तर आपण आता इथं प्रसाद तुम्ही खाल्ला तर काय तुम्हाला उद्याच्या जेवायला लागणार नाही का? ही शेवटी बाबांची लीला आहे. आपण काहीच करू शकत नाही. त्यांनी मला म्हणजे एक मनातून सांगितलं करायचं पारायण. त्या पारायणातून तर मी नीटच झाले.
अगदी अक्षरशः मी बोलत सुद्धा नव्हते. भजनाला सुद्धा अक्षरशः ढकलून दोघं जण म्हणत होते, "तुला 100-100 रुपयाची रिक्षा लावून मला जायचंच नाही, मला केंद्रातच जायचं नाही," अशी म्हणायची अक्षरशः. मला केंद्रात जायचं नाही, मला कुणाकडे जायचं नाही. मी अगदी माहेरी सुद्धा जात नव्हते. ती सुद्धा म्हणायची, "यायचं बंद केलंय" म्हणे तू. भाऊजया पण म्हणायचे, भाऊ पण म्हणायचे, भाच्या पण म्हणायच्या, "आता काय झालंय ग तुला?" म्हणलं, "मला काहीच नाही झालेलं." "मला कुठं काय झालंय?" म्हणायची. नुसती अशी झाली होती मी. मला काय कळत नव्हतं. अक्षरशः झोपीच्या गोळ्या खाल्ल्या तरी मला झोप सुद्धा नव्हती. 5 वर्ष पूर्ण मी झोपले नाही रात्रंदिवस. नुसती अशी बाबांच्या फोटोकडे बघत बसत होते. 5 वर्ष रात्रंदिवस मी झोपलेले नाही. अशीच उठून बस त्यामुळे ती माईंला सांगायचं, की "रात्री बघितलं तर झोपले." बस दुपारी मी अक्षरशः ती ओरडतो म्हणून दुपारी नुसतं बेडवर पडून राहायचे डोळे झाकून. ती ओरडतोय म्हणून मी पडून राहत होते अगदी अक्षरशः. 5 वर्ष मी झोपली नाही अक्षरशः. गोळ्या खाऊन सुद्धा मला झोप आली नाही. "कशाला गोळ्या आणतोयस बाबा मला तू?" माई म्हणल्या, की "तिथं काय तू मानस उपचार तज्ञाकडे जा" म्हणे. ते डॉक्टर म्हणला, "काही नाही झालं तुम्हाला." त्या गोळ्या घेतल्या तर अक्षरशः मला "नको बाबा" म्हणलं गोळ्या. मला गोळी खाऊन सुद्धा झोप लागत नाही. उलट मला त्रास व्हायला लागलाय म्हणजे त्या गोळ्या. पण नाही त्याच्यातून सुद्धा मला फरक पडला नाही. ज्यावेळेस मी पारायण केलं दुसऱ्या पारायणाला, पहिल्यांदा माईंला बघितल्यानंतर ज्यावेळेस मी थोडीशी मोकळी झाली होती. पण त्या पारायण करताना मी मोकळी झाली अगदी अक्षरशः. इतकी रडली की मला किती तास अंबिका सुद्धा त्या दिवशी आश्चर्य केली. म्हणते, "आता तुला पारायण कसं पटकन होते?" त्यावेळेस किती तास बसली होती म्हणून अंबिका सुद्धा मला म्हणली, की "कसलं वाचायला लागलीस तू?" पोरं सुद्धा म्हणले, की "तू आज आजी रडायला लागली म्हणून आज जाऊन सांगितलं आईला, की आजी रडायला लागली म्हणे. मोठी रडायला लागली म्हणून." सुंदर अनुभव शेअर केले.